1 मे पासून इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्राम सोनं. 30 एप्रिल नंतर सोन्याच्या बाजारात मोठा धमाका होणार असल्याची बातमी समोर आलीये. एक बातमी जिथे संपूर्ण लोकांची झोप उडाली, कारण की ही बातमी थेट दिल्लीतून आलीये. देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी सोन्याच्या बाबतीत एकाकी निर्णय घेतला. 30 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून सोन्याच्या भावात असा काही बदल होणार आहे की ज्याचा विचार तुम्ही कधी केला नसता. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही ना काही नियम बदलत असतात. कधी पेट्रोलचे भाव वाढतात, कधी गॅसचे भाव कमी होतात, तर कधी काही वस्तू महाग होतात तर स्वस्त होतात. पण यावेळेस खास करून सोन्याच्या बाबतीतला एक महत्त्वाचा नियम बदलल्यामुळे सोन्याचे भाव आता उलटे फिरणार आहेत. याची माहिती स्वतः पंतप्रधानांनी लोकसभेत बोलताना दिली. एका फार मोठ्या संकटातून भारत जात आहे. ते संकट आहे युद्धाचं. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबलं जरी असलं तरी अंतर्गत घडामोडी आजही सुरू आहेत. आज सकाळी बातमी आली की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून त्यांचा अंत करण्याचा प्रयत्न झाला अशी बातमी आली. आणि त्यानंतर ताबडतोब सगळ्या युद्धाची परिस्थिती पूर्णतः बदललीय. अमेरिकेने आता युद्ध दुप्पट तीव्रतेने करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच 5 मिनिटांनंतर त्यांनी मोदीजींना फोन केला. डोनाल्ड ट्रम्प आणि मोदीजी यांचा फोन झाला. हा फोन तब्बल 40 मिनिटे चालला. या फोनवर भारत आणि अमेरिकेमध्ये गुप्त करार झाला आहे की ज्याचा परिणाम पेट्रोल डिझेलवर तर झालाच आहे, पण त्याचा सगळ्यात मोठा परिणाम सोन्यावर होणार आहे. सोन्याचे जे 1 मे नंतरचे भाव आहेत तर ते कसे राहणार, किती रुपयाला 10 ग्राम सोनं मिळणार, हे अखेर आता त्याचा अंदाज महत्त्वाचा समोर आला. कालपर्यंत लोक म्हणत होते की आता युद्धामुळे पेट्रोल डिझेल संपून जाईल, तर काही लोक असे म्हणत होते की पेट्रोल डिझेल संपणार नाही, पण 20-30 रुपयांनी त्याचे प्रति लिटर भाव वाढतील. आता देशात निवडणुका सुरू आहेत म्हणून हे भाव दाबून धरले आणि निवडणुका संपल्या की सरकार भाव वाढवून टाकणार. पण आता तसं होणार नाही, कारण की सरकारने अमेरिकेसोबत एक करार केला आणि त्याच करारानुसार आता सगळ्या गोष्टींच्या भावांमध्ये प्रचंड बदल होणार आहे. आता मोदींच्या एका निर्णयामुळे 1 मे पासून सोन्याची दिशा बदलणार आहे. आता तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही 1 मे पर्यंत थांबायचं आहे की ताबडतोब सोनं खरेदी करायचं आहे, ही माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण की कालपर्यंत आजपर्यंत तुम्ही जसं सोनं घेत होते ती वेळ आता राहणार नाही. पूर्वी कसं व्हायचं, फक्त पैसे असले की सोनं घेता यायचं. पण आत्ता सोने खरेदीचे नियम बदलले जाणार आहेत आणि ज्यामुळे सोन्याच्या भावावर मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 1 तोळा सोनं घ्यायचं असू द्या किंवा 1 ग्रॅम घ्यायचं असू द्या, ही माहिती पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका. लक्षात घ्या, मागच्या वर्षीही असाच एक मुद्दा झाला होता. त्यावेळेस सरकारने भावाविषयी एक निर्णय घेतला होता आणि अचानक भाव हा जवळपास 20 ते 25 हजार रुपयांनी घसरला होता. त्यावेळेस अक्षरशः लोकांनी ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं त्यांना अक्षरशः खूप वाईट वाटलं होतं. त्यामुळे आता तुम्ही नेमकं काय करायचं, तुम्ही ताबडतोब पळत जाऊन सोनं घ्यायचं की थांबायचं, हाच मुद्दा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून सांगितला जाणार आहे. पहा, तुमच्याकडे फक्त आता काही तास शिल्लक आहेत, तर तुम्हाला कधी सोनं खरेदी करायचं असेल तर पूर्ण मे महिन्यामध्ये सोन्याची हालचाल कशी राहणार आहे याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या आतमध्ये दिली जाणार. 1 मे पासून सोन्याचा नवीन करार लागू होणार आहे आणि त्यातच मोदीजींनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. सोन्याचं काय करायचं? म्हणूनच लोक आता गडबडीत सोनं विकत आहेत, ज्यामुळे घसरण खूप वेगाने होत आहे. आता जगामध्ये सगळीकडे अस्थिरता आहे, पण अमेरिका आणि भारतामध्ये जो करार झाला त्यामुळे भारतामध्ये परिस्थिती आता बदलणार आहे. मग आता अशी परिस्थिती जर बदलली तर मग सोन्याचा भाव कसा राहील आणि काय नवीन भाव 1 मे पासून राहील, किती रुपये तोळा सोनं मिळेल आणि तुम्ही त्यावेळी काय करायचं? म्हणजे येणाऱ्या 4 दिवसांमध्ये तुम्ही सोने खरेदी करायचं की 1 मे पर्यंत थांबायचं की आणखी कोणत्या तारखेला खरेदी करायचं? आता हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखती म्हणूनच तुम्हाला आपली माहिती सांगितली आहे. आता तज्ज्ञ लोक असे आहेत की ज्यांना 50 वर्षे अनुभव आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा तुम्हाला आता मिळणार आहे. आता त्या लोकांनी असं एक रहस्य सांगितलं जे आजपर्यंत कोणीच टीव्हीवर उघड केलं नव्हतं आणि ज्यांनी तुमचा अक्षरशः खूप मोठा फायदा होणार आहे. तज्ज्ञ लोकांनी अशी किंमत सांगितली की त्या किमतीला सोनं खरेदी करा. ते असे म्हटले आहे की त्याच्या पुढे जर किंमत गेली तर खरेदी करू नका, अशी स्पष्ट त्यांनी सूचना दिली आहे. त्यामुळे आता हेच 1 मे पासून सोन्याचे भाव किती रुपये राहणार, किती रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार, ही जाणून घेण्यासाठी आमची टीम जळगावच्या सराफा बाजारात गेली, पुण्याच्या सराफ बाजारात गेली. तेथील अनेक तज्ज्ञांशी संवाद साधला
सोन्याचे चढ उतार पाहिले आणि या 100 तज्ज्ञांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली. जो आकडा सांगितला तो आकडा आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हता. सोनं किती रुपयांना खरेदी करायचं आणि किती रुपयांना विकायचं याचा त्यांनी असा आकडा सांगितला की तो आकडा 99% लोकांना माहिती नाहीये. त्यातील 80 वर्षांचे जे अनुभवी व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की जेव्हा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो त्यानंतर तो जमिनीवर येतोच, असा त्यांनी अंदाज सांगितला. मग आता किती रुपयांचा तो आकडा आहे, किती रुपये सोनं आता होणार आहे, काय होणार आहे याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याबरोबरच जगातून 3 असे अंदाज आले आहेत की ते 3 अंदाज काय सांगतात, सोनं किती रुपये प्रति तोळा होऊ शकतं याविषयी 3 महत्त्वाचे अंदाज आलेले आहेत. तर पहिला अंदाज अनुभवी जागतिक तज्ज्ञ जॉन मिल्स यांचा आलेला आहे. जॉन मिल्स हे अत्यंत जुने जाणकार आणि सोन्याच्या क्षेत्रामध्ये 50 वर्षाहून अधिक अनुभव त्यांना आहे. त्यांच्या सोन्याच्या कंपन्या आहेत. तर त्यांनी सांगितलं की सोन्यामध्ये 40% घसरण होणार. सोनं साधारणपणे 90 ते 95 हजार रुपयांच्या आसपास आता फिरत आहे. तर तो भाव जर 40% पडला तर हे सोनं साधारणपणे 55 ते 60 हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतं, असं त्यांनी सांगितलंय. तर दुसरा अंदाज सोन्याच्या बाबतीत असा आहे की सोनं 1,90,000च्या आसपास जाऊ शकतं. तर तिसऱ्या अंदाजाने खरं तर सगळ्या लोकांना मोठा धक्का दिलाय आणि त्याच्यामुळेच लोक म्हणतात की आता सोनं खरेदी करावं की थांबवावं. तर तो अंदाज आहे 56,000 रुपयांचा. होय, सोनं थेट 56,000 रुपये होणार आहे अशा पद्धतीचा तिसरा अंदाज त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता 1 मे पासून नेमकं सोन्यामध्ये काय होणार, आता ही झाली अंदाज. 1 मेला नवीन बाजार उघडेल तेव्हा सोन्याचे दर आपल्याला धक्का देऊ शकतात. 56,000 रुपये खरे होतील का? आणि मग ज्या लोकांनी आधी सोनं खरेदी केलंय महागड्या भावाने त्यांचं किती नुकसान होऊ शकतं, हा महत्त्वाचा मुद्दा तिथे समोर येत असतानाच आता घरात ज्यांचं सोनं आहे मग त्यांनी ते विकून टाकावं का? कारण की सोन्याचा भाव जर कमी झाला तर त्यांना मग कमी भावात सोनं विकावं लागेल. ज्यांना खरेदी करायचं त्यांनी आता थांबायचं का? हा महत्त्वाचा मुद्दा आता आपण घेतोय. आता बऱ्याच वेळा सोशल मीडियावर अनेक अफवा उडतात, काही पण गोष्टी व्हायरल होतात आणि त्यावेळेस ग्रामीण भागातले, शहरी भागातले जे काही लोक आहेत तर ते सोनं मोडायला त्या ठिकाणी घेऊन येतात, घाबरून विकायला येतात किंवा काही जण घाबरून खरेदी करायला येतात. तर घाबरून अजिबात जायचं नाहीये. सोनं खरेदी करण्याची किंवा विक्री करण्याची एक सोपी पद्धत आहे. ती पद्धत आहे इन्स्टॉलमेंटची. इन्स्टॉलमेंट म्हणजे टप्प्याटप्प्याची. म्हणजे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असू द्या किंवा विक्री करायचं असू द्या, टप्प्याटप्प्यात विक्री किंवा खरेदी करा. उदाहरणार्थ तुम्हाला 1 तोळा सोनं घ्यायचंय तर तुम्ही साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये ते सोनं घ्या. साधारणपणे 3 ग्रॅम एका दिवशी, दुसऱ्या दिवशी 3 ग्रॅम आणि तिसऱ्या दिवशी 4 ग्रॅम अशा पद्धतीनं घ्या. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने भावाचा अंदाज घेऊन सोने खरेदी करा, जेणेकरून तुमचा भाव जो आहे तो ॲव्हरेज होऊन जाईल. कारण की सोन्याचे जे भाव आहेत ते तुम्हाला कोणी कन्फर्म सांगू शकत नाही आणि कोणी आजही सांगू शकत नाही की भाव वाढणार की कमी होणार. कारण की भाव हे सर्वस्वी मार्केटवर अवलंबून असतात. बऱ्याच वेळा 50% आपला अंदाज बरोबर लागतो, 50% अंदाज चुकू शकतो. त्यामुळे तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी केलं पाहिजे. आणि विक्री करताना देखील तुम्हाला उदाहरणार्थ 10 ग्रॅम विक्री करायची आहे तर एका दिवशी 3 ग्रॅम विका, दुसऱ्या दिवशी 3 ग्रॅम, तिसऱ्या दिवशी 4 ग्रॅम. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही विक्री करू शकता. तर हेच अनुभवी लोकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या भावातील संभाव्य बदलांविषयी सविस्तर माहिती पाहिली. पण आता शेवटच्या 4 मिनिटात मी तुमच्यासोबत एक अतिशय महत्त्वाची आणि व्यावहारिक गोष्ट शेअर करणार आहे, जी तुम्हाला तुमची कष्टाई कमाई वाचवण्यासाठी मदत करेल. तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेले आकडे ऐकले असतील, पण प्रत्यक्ष गुंतवणूक करताना आपण कुठे चुकतो हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार या भीतीपोटी कधीच घाईघाईने निर्णय घेऊ नका. तुम्हाला जर खरोखरच फायदा करून घ्यायचा असेल तर आजपासूनच एक छोटीशी उदाहरण घ्या. तुमच्याकडे किती पैसे असले तरी एकाच दिवशी पूर्ण सोनं खरेदी करू नका. समजा तुम्हाला तुमच्या मुलांच्या लग्नासाठी किंवा भविष्यासाठी 2 तोळे सोनं घ्यायचं असेल तर ते 2 तोळे एकाच वेळी न घेता पुढील 6 महिन्यात विभागून घ्या. यामुळे काय होतं की एखाद्या महिन्यात भाव वाढले तरी दुसऱ्या महिन्यात ते कमी झाल्या तुमची सरासरी किंमत संतुलित होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याची शुद्धता नेहमी हॉलमार्क असलेले 22 कॅरेट सोनं घेण्यावर भर द्या आणि खरेदी करताना पक्कं बिल मागायला विसरू नका. कारण भविष्यात जेव्हा तुम्ही ते सोनं विकायला जाल किंवा बदलून घ्या तेव्हा बिलशिवाय तुम्हाला योग्य मोबदला मिळत नाही. आणि तुम्हाला एक छोटा टास्क देतोय, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
की तुमच्या शहरात आज सोन्याचा भाव काय सुरू आहे. तुमच्या कमेंटमुळे इतर बांधवांनाही वेगवेगळ्या शहरातील दरांचा अंदाज येईल आणि आपल्याला एक मोठी कम्युनिटी तयार करता येईल. तुमच्या मनात सोन्याच्या गुंतवणुकीबाबत काही शंका असेल तर त्याही कमेंटमध्ये विचारा. मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमची एक छोटी माहिती कोणाचे तरी हजारो रुपये वाचू शकते. सध्याच्या अस्थिर काळात स्वतःचे आर्थिक नियोजन स्वतः करा आणि अफवांना बळी पडू नका. गुंतवणूक करताना नेहमी संयम ठेवा आणि टप्प्याटप्प्याने पुढे जा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ आवडला असेल तर महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत सतर्क राहा आणि सुरक्षित गुंतवणूक करा. धन्यवाद.